सर नमस्ते. नमस्ते. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे पुस्तक आणि ग्रंथालयाविषयी एकूणच मत काय होते? अगदी थोडक्यात सांगा. हे बघा, गोपाळचा लोकपाळ महाराजा सयाजीराव गायकवाड हे झालेले आहेत. वय वर्ष 12पर्यंत त्यांचं शिक्षण नव्हतं. शाळेचं तोंड पाहिलं नव्हतं. परंतु नंतरचे 6 वर्ष त्यांना शिक्षण देण्यात आलं आणि त्यामुळे एकूणच पुस्तक आणि ग्रंथालय याविषयी अत्यंत क्रांतिकारी, मूलभूत असं मत महाराजांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांनी बडोदा येथे एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणातील एक उतारा आहे. तो उतारा मला तुमच्याशी शेअर करण्याचा प्रचंड मोह होतो आहे. तर या भाषणामध्ये महाराज या ठिकाणी म्हणतात, 26 ऑक्टोबर 1912 रोजी बडोदा येथे महाराजांनी ते भाषण केलं आणि ग्रंथालय हा विषय घेऊन महाराज म्हणतात, परिस्थितीच्या प्रवाहाबरोबर वाहत न जाता माणसाने प्रवाहाच्या वर आपले डोके काढले पाहिजे. अधिक ज्ञानप्राप्तीची आपणास गरज आहे. आपल्यामध्ये ती मोठी उणीव आहे हे ओळखले पाहिजे. म्हणजे त्यांची सुंदर बांधणी किंवा आकर्षक चित्रे याच्याबद्दल नव्हे, तर त्यातील मजकुराबद्दल लोकांना प्रेम वाटेल असे शिक्षण त्यांना मिळाले पाहिजे. पुस्तक म्हणजे आपल्या जीवनाचाच एक भाग. तो नसेल तर जीवन रीते वाटावे अशी त्यांची समजूत झाली पाहिजे. मग ग्रंथालय म्हणजे एक चैनीची वस्तू आहे असे कोणाला वाटणार नाही. उलट ग्रंथालय म्हणजे आयुष्यातील एक आवश्यक भाग आहे असे दिसू लागेल. आपल्या सर्व इंद्रिय शक्तीचा विकास झालेला नाही, तो आपण केला पाहिजे व दुसऱ्यांना करावयास शिकवले पाहिजे. ग्रंथालय ही आपल्या विकासाकरिता असतात. ग्रंथालयामुळे जी विकास साधने उपलब्ध होतात त्यांचा उपयोग करून घेणारे लोक आज फार थोडे असले तरी तेवढ्याने तुमच्यामधल्या ग्रंथालय सेवकांची नाउमेद होता कामा नये. म्हणजे महाराजांना माहीत होतं की ग्रंथालयाचे सेवक वगैरे जे आहेत ते कमी आहेत, तुलनेने कमी आहेत, पण त्यांनी नाउमेद होता कामा नये. आणि ग्रंथालय ही चैनीची वस्तू नाही किंवा त्यातले चित्र, पृष्ठ, बांधणी हे महत्त्वाचं नाही, त्यातला मजकूर महत्त्वाचा आहे असं महाराज बडोदा येथे 26 ऑक्टोबर 1912 रोजी केलेल्या भाषणामध्ये म्हणतात. म्हणजे ग्रंथप्रेमी महाराजा सयाजीराव गायकवाड ही ओळख महाराजांचे छोटासा एक उतारा मी तुमच्याशी शेअर केला, त्यातून निश्चितच होतोय. सॅल्यूट.